22-23 जानेवारीला राष्ट्रीय पदाधिकारी बैठक, त्यामध्ये प्रदेश अध्यक्ष आणि आम्ही त्या बैठकीला होतो। केंद्रीय बैठक झाल्यानंतर राज्याची बैठक आज झाली आणि या बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीची जी तयारी आहे ती कशा पद्धतीने करावी, 51% मतं घेण्याकरता संपर्क ते समर्थन अभियान कशा पद्धतीने करावं, मोदींच्या नेतृत्वातल्या 10 वर्षाच्या योजना, गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याणाच्या योजना या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आणि ज्या पोहोचल्या आहेत त्या योग्य पद्धतीने सुरू आहे का। आज विश्वकर्मा योजनेची चर्चा झाली। नमो चषक आम्ही करतो आहे। प्रत्येक विधानसभेमध्ये 50,000 युवकांना नमो चषकच्या माध्यमातून मैदानी खेळ खेळवण्याचा खेळ ते खेळणार आहेत। महिलांचे मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आम्ही रचना केली आहे आणि त्यामुळे एकंदरीत संघटनात्मक ही बैठक होती आणि या बैठकीतनं 45+ जागा महायुती जिंकेल असा विश्वास आम्हाला आहे। त्याकरता जी तयारी करावी लागतं ती तयारी आम्ही केली आहे। या बैठकीमध्ये सकाळी मी माननीय एकनाथ शिंदेजी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याही चर्चा केली। माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेबांशी सोबत चर्चा झाली आणि भारतीय जनता पक्षाच्या आजच्या बैठकीतही चर्चा झाली। माननीय आमचे नेते देवेंद्रजी यांच्यासोबतही चर्चा केली। 14 जानेवारीला आम्ही राज्यभर महायुतीचे 11 पक्षाचे जिल्हास्तरीय मेळावे एका दिवशी होणार आहे। राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यामध्ये हे मेळावे होतील आणि यामध्ये जे जिल्हास्तरीय आमचे नेते आहेत, काही राज्यस्तरीय नेते या कार्यक्रमाला राहतील। आमचे त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, भाजपाचे पालकमंत्री असतील, हे सुद्धा त्या मेळाव्याला राहतील आणि महायुतीचे जिल्हास्तरीय मेळावे 14 तारखेला रविवारी होतील, 14 जानेवारीला, आणि मग विभागस्तरीय मेळावे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात होईल आणि मग फरवरी महिन्यामध्ये राज्याचा मोठा मेळावा होईल अशी योजना आम्ही या ठिकाणी केली आहे। आणि त्यामुळे महायुतीमध्ये ज्यांना जी सीट जाईल त्या सीटमध्ये भारतीय जनता पार्टीचा जो रोल आहे 51% मतं घेण्याचा, एकनाथ शिंदेजीकडे ज्या सीट जाईल त्यांना भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकद देणार आहेत, अजित पवारजीकडल्या सीटला भाजपा पूर्ण ताकद देणार आहे आणि आमच्या महायुतीची पूर्ण ताकद भाजपच्या उमेदवाराला आम्ही मागणार आहोत। आणि त्यामुळं एकंदरीत महायुतीमध्ये जे काही जागा वाटप होईल त्या जागा वाटपामध्ये आम्हाला त्या जागा मिळतील, उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेला मिळतील आणि माननीय अजितदादांना मिळतील। त्या सीटवर आम्ही 100% विजय होऊ असा आम्ही प्रयत्न करणार आहोत। याकरता ही बैठक होती। सर, एकीकडे तुम्ही लोकसभा निवडणुकीची तयारी करताय, दुसरीकडे राम मंदिरचा देखील मुद्दा आहे। उद्धव ठाकरेंनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे। ते म्हणाले देवेंद्र फडणवीस बाबरीवर चढले त्यामुळे तो ढाचा पडला असं त्याने नाही, असे उपरोधिक बोलून किंवा टीकात्मक बोलून उद्धव ठाकरे हे पुन्हा जनतेच्या मनामध्ये त्यांचा जे काही राहिलेली थोडीशी इमेज आहे, जे काही जनतेच्या मनात थोडा त्यांच्याबद्दलचा राहिलेला प्रेम आहे तेही कमी करतात आहे असं मला वाटतं। कारण देवेंद्रजी असे नेते आहेत की ज्यांनी कारसेवेमध्ये आपलं संपूर्ण त्या ठिकाणी योगदान दिलं आहे आणि हे पूर्ण महाराष्ट्राला आणि संपूर्ण कारसेवकांना देवेंद्रजींच्या योगदानाबद्दल माहिती आहे। त्यांच्यावर टीका करून उद्धव ठाकरे हे आपली कमीपणा करतात आहे असं मला वाटतं। सुप्रिया सुळे जे आहे ते वारंवार टीका जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्यावरती करताना पाहायला मिळतं। त्यांनी आजही म्हटलेलं आहे की आतापर्यंत जे गृहमंत्री जे झाले त्यामध्ये सगळ्यात निष्क्रिय गृहमंत्री जे आहेत ते फडणवीस आहेत अशी थेट त्यांनी टीका केली। महाराष्ट्राची जनता एका बाजूने म्हणताय की देवेंद्रजी सर्वात उत्कृष्ट गृहमंत्री आहेत
आणि एकट्या सुप्रियाताई म्हणतात आणि त्यांचे काही लोक म्हणतात की देवेंद्रजी हे कमजोर गृहमंत्री आहे. तर मला वाटतं जनता निवडणुकीच्या माध्यमातून दाखवेल देवेंद्रजी सारखा एक अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आणि ज्यांना संपूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीने त्याने गृह खातं आणि आत्ताही गृह खातं त्यांच्या काळामध्ये कन्व्हिक्शनचा रेट जो आहे, शिक्षेचा रेट जो आहे, गुन्ह्याचा रेट जो आहे, ज्या पद्धतीनं गुन्ह्यातून शिक्षा देणे, शेवटी गुन्हा पकडणे, त्याला शिक्षेपर्यंत पोहोचवणे, यापूर्वीच्या काळात बघितलं ना आपण 2.5 वर्ष कसे गृहमंत्री होते. 100 कोटीच्या प्रकरणात गृहमंत्र्यांना जेलमध्ये जावं लागलं. कसे गृहमंत्री होते त्यांच्या पक्षातले हे तर बघितलं आपण. आणि त्यामुळं खरं तर आपला आरसा बघितला पाहिजे. ज्यांनी टीका केली त्यांनी देवेंद्रजीवर टीका करताना विचार करून टीका केला पाहिजे. देवेंद्रजीवर आपण जेव्हा टीका करतो तेव्हा 1000 लोक तुम्हाला ट्रोल करतात याची काळजी घेतली पाहिजे. लाखो लोक तुम्हाला ट्रोल करतात याची काळजी घेतली पाहिजे. कारण देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्र हा सुरक्षित केला आहे, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कधी झाला नाही एवढा सुरक्षित महाराष्ट्र देवेंद्रजींच्या काळामध्ये आहे. सर, सुप्रिया सुळे असं देखील म्हणतात महाराष्ट्रातील जनतेसमोर असंख्य प्रश्न आहेत, मात्र सरकारने घर फोडणं, पक्ष फोडणं याच्याकडे लक्ष न देता आता लोकांकडे लक्ष दिलं पाहिजे. असं आहे, ज्यांना आपलं घर सांभाळता येत नाही, आपले माणसं सांभाळता येत नाही, तेव्हा दुसऱ्यावर टीका करतात. आम्ही कधीही कुणाकडेही आमच्या पक्षात असं निमंत्रण द्यायला गेलो नाही. आजही बघा, आजही भारतीय जनता पार्टीचं कार्यालय पूर्ण भरून आहे. शरद पवार साहेबांकडले, उद्धव ठाकरेंकडे आणि मोठ्या प्रमाणावरचे लोक या ठिकाणी पक्षामध्ये आले. यांच्याकडे आम्ही गेलो होतो का आमच्या पक्षात? या त्यांनी भारतीय जनता पार्टीचं कार्यालय गाठलं. आणि त्यामुळं छोटे असो की मोठे असो आमच्याकरता प्रत्येक मतदार हा महत्वाचा आहे. आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये मोदीजींनी जो संकल्प केला आत्मनिर्भर भारताचा, मोदीजींनी जो संकल्प केला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा, 2024 ते 29 हा काळ भारताकरता ज्या पद्धतीने या जगामध्ये महत्वाचा असणार आहे. आपला भारत 2047चं जे काही संकल्प करतोय तो या 5 वर्षात होणार आहे. त्यामुळं जे कोणी लोक भारतीय जनता पार्टीत येतील किंवा येत आहे त्यांचं या दुपट्ट्याने स्वागत आहे. आम्ही ज्यांना यायचं असेल ज्यांना त्यांचं सर्वांचं स्वागत आहे. मोदींच्या नेतृत्वामध्ये त्यांनी काम करावं एवढंच आमचं म्हणणं आहे. गॅरंटीवरती एकच गॅरंटी आता आहे की ते पुन्हा येणार नाहीत असं राऊत म्हणतात. काय एकच गॅरंटी आता राहिली आहे शिल्लक की मोदी पुन्हा देशात येणार नाहीत असं संजय राऊत आता म्हणतात. हे तर राजस्थानमध्ये म्हटलं होतं, छत्तीसगडमध्ये म्हटलं होतं, मध्य प्रदेशमध्ये म्हटलं होतं. शेवटी मोदीजी हे सूर्यासारखे तेजोमय आहे. आणि कुठं सूर्य, कुठं त्या ठिकाणी बिना लाईट असलेला दिवा. आणि त्यामुळं मला आता यावर काही बोलायचं नाही, नितेश राणे बोलतील योग्य वेळी. पण मोदीजींची बरोबरी करायला जगातल्या 150च्या वर देशांनी मोदीजी सर्वात उत्कृष्ट प्रधानमंत्री असं म्हटलं आहे. जगातल्या 78% जनता म्हणते आहे की मोदीजी हे जगातले सर्वोत्तम नेते आहे. आणि जगातल्या 14 देशांनी मोदीजींना त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार दिला आहे. असे कुठले प्रधानमंत्री बघितले का आपण की दीपावलीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ते आपल्या घरी लक्ष्मीपूजन न करता, बाकी लोक जे तोंडाच्या वाफा फेकणारे आहे ना ते आपल्या घरी लक्ष्मीपूजन करतात, पण दीपावलीच्या दिवशी आमचे नेते मोदीजी हे -33 डिग्रीमध्ये आमच्या जीवाचं रक्षण करणाऱ्या त्या ठिकाणी सोल्जर सोबत त्या ठिकाणी दीपावली साजरी करतात. जगातला कधी इतिहास बघितला का आपण? आणि त्यामुळं हे तोंडाच्या वाफा फेकतात आहे. दिवसभर स्क्रीनवर राहण्याकरता तुम्ही त्यांना सकाळी जाता भेटायला, तुम्हाला बातमी पाहिजे असतं, तुम्ही बातमी घेऊन येता, त्यानंतर आमची बातमी घेता. खरं तर हे बातमी घेतली पाहिजे, पण मोदीजीची तुलना मात्र कोणाची करू नका. राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या या दिवशी आहे त्या निमंत्रणाची मला आवश्यकता नाही, याचा राजकीय इव्हेंट भाजपकडून केला जातोय. आम्ही काही इव्हेंट करत नाही आहे. खरं तर 140 कोटी जनतेला 22 जानेवारीची 140 कोटी जनता 22 जानेवारीची वाट बघताय. 140 कोटी जनता हा भारतीय वाट बघतात आहे. परवा मला सोलापूरमध्ये, माळामध्ये, त्या ठिकाणी फलटणमध्ये 150 मुस्लिम समाजाच्या लोकांनी प्रभू रामचंद्राच्या
फोटोनी माझ्या हातात देऊन त्यांनी माझ्या हातात त्या ठिकाणी अयोध्येच्या राम मंदिराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हणजे मुस्लिम समाजाचे 150 परिवार फलटणमध्ये मला भेटून प्रभू रामचंद्राची त्या ठिकाणी फोटो देऊन येणाऱ्या 22 जानेवारीच्या शुभेच्छा दिल्या. ही परिस्थिती आहे महाराष्ट्र देशामध्ये. या ठिकाणी कोणी मुस्लिम हिंदू याबद्दलचा विषय नाही आहे. मुस्लिम समाजाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत केलं 22 जानेवारीचं. आणि ज्यांच्या पोटात दुखतं आता की 22 जानेवारी हा दिवस, कारण हेच म्हणायचे, हेच उद्धव ठाकरे हे म्हणायचे, एक काळ असे म्हणायचे जेव्हा आमच्यासोबत होते तेव्हा हम राम मंदिर वही बनाएंगे, आमचा नारा आहे. आणि मग सांगायचे आमच्या विरोधात गेल्यावर हे भाजपवाले हे राम मंदिर बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे. आता तारीख आली तर आता म्हणतात हे भांडवल करतायत. अहो, प्रभू रामचंद्राच्या इतक्या चांगल्या सोहळ्यामध्ये, आनंदमय सोहळ्यामध्ये तुम्ही राजकारण करताय आणि तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ आहे. पण या देशातला सर्व समाज 22 जानेवारीला जगातली सर्वात मोठी दीपावली होणार आहे. या दीपावलीची वाट बघताय. सर, महायुतीच्या याला मनसेचं इंजिन लागेल का? कारण मनसेमधले एका नेत्याने असं सांगितलं की राजकारणात काही होऊ शकतं, तर का भविष्यात ठरलं तर असं होऊ शकतं असं मनसेचे नेते म्हणतात. आतापर्यंत राज ठाकरे साहेबांशी आमची काही चर्चा झाली नाही. ते आमचे मित्र आहेत. मी त्यांच्याकडे जातो, ते आमच्याकडे येतात. पारिवारिक संबंध आहेत. पण युतीबद्दल अशी कुठलीही चर्चा राजसाहेबांसोबत झाली नाही आणि आमची कोणाशीच झाली नाही. सर, शेवटचा प्रश्न. महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीच्या आधीच घुसघुस पाहायला मिळते. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात जागा वाटपावरून घुसघुस झालेली आहे. इंडी आघाडी आणि महाविकास आघाडी हे कधी एकत्र राहू शकत नाही. कारण त्यांचा अजेंडा मोदीजींना हरवण्याचा आहे. त्यांचा देशाच्या विकासाचा अजेंडा नाहीये. महाराष्ट्राच्या विकासाचा अजेंडा नाहीये. त्यांना एकच शत्रू दिसते आहे, मोदीजी. आणि अशा राजकारणाला कधी लोक साथ देत नाही. विकासाच्या राजकारणाला लोक साथ देतात. जनतेला हे माहिती आहे, गरीबातल्या गरीबाला माहिती आहे, मध्यमवर्गीय व्यक्तीला, श्रीमंताला माहिती आहे, या देशाला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता कुणामध्ये आहे तर मोदीजीमध्ये आहे. प्रत्येक मतदाराला माहिती आहे. आणि म्हणूनच मी 35 लोकसभेमध्ये प्रवास करून आलो. या सर्व लोकसभेमध्ये 47,412 लोकांना भेटलो. 16 लोक सोडले तर सर्वांनी मोदीजींना मत देण्याचं त्या ठिकाणी जाहीरपणे त्या ठिकाणी मला म्हटलं. मुंगफल्ली विकणारी महिला असो, त्या ठिकाणी पाणीपुरी विकणारा एक छोटे पाटील आवडते लोक असो, सर्वसाधारण गरीब माणसाला काही नको आहे, त्यांना मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे आहे. या भावना जनतेच्या आहे. आणि म्हणूनच 3 राज्यात तुम्ही यश बघितलं. महाराष्ट्रात सुद्धा इतकं मोठं यश आम्हाला मिळणार आहे की हे जे सकाळचा भोंगा आहे, हे दुपारचे भोंगे आहे, हे सारे बंद पडणार आहे. आणि लोकसभेनंतर साऱ्या तलवारी म्यान होणार आहे. रजिस्ट्रेशन चालू झालं ते सांगून युवका नावावर नमोचे रजिस्ट्रेशन चालू झालं ऑनलाइन ऑफलाइन. आज भारतीय जनता पार्टी की प्रदेश कार्य समिति की बैठक हुई है. इस बैठक में आने वाली लोकसभा चुनाव की जो हमारी ऑर्गेनाइजेशन की पूरी टीम इस बैठक में थी. और इस बैठक में 45+ सीटें हम लोग महाराष्ट्र में जीतेंगे महायुति में. और इसके लिए हमने सारी तैयारी करने का प्रयास किया है. हम एक लोकसभा में, एक पार्लियामेंट कॉन्स्टिट्यूशन में हम 3.5 लाख घर जाने वाले हैं. और मोदी जी की 10 साल की सारी योजनाएं जो पहुंची है वो ठीक से चल रही है. और जो नहीं पहुंची है, जैसे विश्वकर्मा योजना नहीं आई है, उसको हम पहुंचाने का प्रयास करेंगे. हमने आज के बैठक में सारे कामकाजी बैठक हुई है. इसमें ठहराया है कि महायुति के हमारे जो 11 पार्टी की महायुति है, आने वाले 14 जनवरी को जो संडे है उस दिन पूरे महाराष्ट्र के 36 जिलों में महायुति के सम्मेलन होंगे. हमारे जिले के सारे नेता, प्रदेश के नेता, हमारे वहां के पालक मंत्री, वो सारे उस सम्मेलन में रहेंगे. हमारे एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री, अजित पवार जी और हमारे सुनील तटकरे जी, इनसे मेरी बात हुई. हमारे देवेंद्र जी ने भी बात की है.
और निश्चित रूप से आने वाले 14 जनवरी को महायुति के जिला के सम्मेलन, आने वाले जनवरी के आखिरी वीक में हमारे विभाग के सम्मेलन महायुति के होंगे और महायुति पूरी ताकत के साथ लड़ेगी। महायुति में जिनको सीटें जाएगी एकनाथ जी को, वो सीटों में भारतीय जनता पार्टी पूरी ताकत लगाने का संकल्प हमने इस बैठक में किया। जो सीटें अजीत दादा को जाएगी 51% की ताकत उनको भी देने का निर्णय इस बैठक में हुआ और जहां पे बीजेपी लड़ने वाली है वहां पर हम सारे 11 लोगों की मदद लेकर वो भी सीट हम जीतेंगे। 45+ सीटें जीतने का निर्णय इस बैठक में हमने संकल्प किया है और मुझे विश्वास है कि जिस प्रकार से जनता का समर्थन मिल रहा है, हमें ग्राम पंचायत में मिला, हमें इस 3 राज्य में मिला, इसी प्रकार से महाराष्ट्र में भी अच्छा समर्थन हमको मिलेगा। हमने महाराष्ट्र में नमो चषक करके एक युवाओं के लिए स्पोर्ट चालू किया है। आने वाले 25 दिसंबर से हमने चालू किया है। 25 जनवरी तक 12 जनवरी को स्पोर्ट चालू होगा। हर विधानसभा में 25,000 बच्चे इसको रजिस्ट्रेशन कर रहे हैं। बड़ी मात्रा में रजिस्ट्रेशन हो रहा है। युवा युवतियों के सारे मैदानी खेल हमारे हर गांव में हम करने जा रहे हैं और इस नमो चषक के माध्यम से 50 लाख युवकों तक भारतीय जनता पार्टी इस माध्यम से हमारे सारे लोग काम करने के लिए इनका योजना हमने बनाई है। निश्चित रूप से हम नमो चषक के माध्यम से सारे मैदानी खेल और हमारे जो खेल खेले जाते हैं वो सारे खेल इस नमो चषक में होंगे, यही हमने निर्णय लिए है। और इस बैठक के माध्यम से संगठनात्मक सारी तैयारी हमने की है, रचनात्मक तैयारी की है। आने वाले चुनाव में चुनाव समिति हमने की है और इस समिति के माध्यम से हम लोकसभा की तयारी कर रहे हैं। सर, नमो चषकाचं आयोजन करण्यात आले आहे, नेमकं स्वरूप कसं असणार, काय नेमकं? नमो चषक महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभेत आम्ही करणार आहोत। महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभेच्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये मैदानी खेळ जे असतील ते खेळवले जाणार आहेत। नमो चषकच्या माध्यमातून विधानसभा स्तरावर पर्यंत हे खेळ खेळणार आहोत आणि त्या ठिकाणी जे 11-12 खेळ आहेत महत्वाचे त्यांचा आम्ही या खेळामध्ये प्राधान्य दिलं आहे। एका विधानसभेमध्ये 25,000च्या वर मुलं वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या खेळामध्ये आपला सहभाग देतील अशी योजना केली आहे। आमचे माजी IPS ऑफिसर दिगावकर, आमचे विक्रांत पाटील, राणी द्विवेदी आमची एक टीम या ठिकाणी काम करते आहे। युवा मोर्चा आमचा भारतीय जनता युवा मोर्चाची टीम या संपूर्ण या ठिकाणी या आयोजनाला पूर्ण करता आहे आणि आमचे सर्व आमदार खासदार नमो चषकच्या या योजनेमध्ये नमो चषकच्या या खेळामध्ये सहभाग देणार आहे। सर, आपने जैसे महायुति की तैयारी आप लोगों ने करके रखी है, कोऑर्डिनेशन भी दिखाई दे रहा है, लेकिन दूसरी तरफ महाविकास आघाड़ी के लोग संजय राउत हो या कांग्रेस हो या शिवसेना उद्धव जी की एक दूसरे के औकात निकाल रहे हैं सीटों की दावेदारी को लेकर। देखिए, महाविकास आघाड़ी जो बनी है ना, ये मोदी जी को हराने के लिए निकले हैं। इतना इनका एक ही एजेंडा, इनको ना महाराष्ट्र के डेवलपमेंट का एजेंडा है, ना महाराष्ट्र के विजन इनके पास है, ना कोई देश का विजन है। इनका एजेंडा साफ है कि हमको मोदी जी को हराना है, लेकिन जनता चाहती है मोदी जी को जिताना है। आप जनता में हम जाते हैं तो मोदी जी को जिताने की बात करते हैं। मोदी जी ने जिस प्रकार से 10 सालों में अपना पूरे विश्व में देश में काम किया है, अब देखिए आप अगर विश्व की बात करें तो विश्व के 150 के ऊपर देशों ने कहा कि मोदी जी सबसे अच्छे प्रधानमंत्री है। 78% विश्व के लोग बोलते हैं कि मोदी जी सबसे अच्छे नेता है, सबसे अच्छा नेतृत्व करते हैं। 14 देशों ने मोदी जी को उन देशों का सबसे जो बड़ा उनके यहाँ का जो ये होता है सम्मान होता है वो किया है। और हमारे मोदी जी ऐसे हैं, दीपावली के दिन वो हमारे अपने घर में दीपावली नहीं तो हमारे बॉर्डर पे जो हमारे सिपाही बैठे हैं, सैनिक बैठे हैं, जो देश की रक्षा करते हैं, -34 डिग्री में वहां बैठे हुए हैं, उनके साथ दीपावली करते हैं। विश्व में ऐसा कोई नेता नहीं है। और गरीब से गरीब आदमी जिनको अनाज मिला, जिनको कोरोना की वैक्सीन मिली, जिनको स्वनिधि का लाभ मिला, 6.5 करोड़ लोगों को महाराष्ट्र में मेरे पास 6.5 करोड़ की लिस्ट है जिनको मोदी जी के अलग अलग योजना का लाभ मिला है, अनाज से लेके स्वनिधि योजना तक। तो जब 6.5 करोड़ लोगों ने मोदी जी की योजना का 10 साल में लाभ लिया है, वो सारे वोट मोदी जी को मिलने वाले हैं।
और विपक्ष परेशान है। विपक्ष को ये आखिरी उनका यही एजेंडा है मोदी जी को हराने का, लेकिन ये एजेंडा सफल नहीं होगा। एक दिन ऐसा आने वाला है महाविकास आघाड़ी का कि ये सारी महाविकास आघाड़ी अपने आप में टूट जाएगी और इनको महाराष्ट्र में एक भी सीट नहीं मिलेगी। आज जिस प्रकार से मोदी जी को समर्थन मिल रहा है, मुझे विश्वास है कि महाराष्ट्र मोदी जी के साथ खड़ा रहेगा। उद्धव ठाकरे राम मंदिर को लेकर कह रहे हैं कि ये सिर्फ बीजेपी या मोदी सरकार ने नहीं बनवाया, तो सुप्रीम कोर्ट ने बनवाया है और बीजेपी इसको इवेंट बना रही है और किसी की ये प्राइवेट प्रॉपर्टी थोड़ी है। देखिए, सुप्रीम कोर्ट में भी जब ये चल रहा था मामला, तब कांग्रेस पार्टी की सरकारें वो समय थी जो सही बात सुप्रीम कोर्ट के सामने लेकर नहीं जा रही। सुप्रीम कोर्ट को जो वहां पर डॉक्यूमेंट चाहिए थे, सुप्रीम कोर्ट में जो बात लड़नी थी, बात बतानी थी सरकार की ओर से कि भाई 8000 साल पूर्व रामलला वहां पर ही जन्म हुए थे, ये पूरे विश्व को मालूम है, पूरे देश के इतिहास ये है, लेकिन वो इतिहास प्रोड्यूस नहीं हो रहा था। लेकिन मोदी जी आने के बाद जिस प्रकार से पूरी सच्चाई दोनों तरफ से, वहां के मुस्लिम भाइयों ने, वहां के सारे लोगों ने सुप्रीम कोर्ट के सामने आई, आखिरी सुप्रीम कोर्ट को सच्चाई के ऊपर अपना पक्ष देना पड़ा, अपना निर्णय देना पड़ा। और यही बात महत्वपूर्ण थी कि आज रामलला छोटे से जगह से निकलकर विश्व के सबसे अच्छे मंदिर में जा रहे। ये दुख ये सारे किंचित सेनाओं को हो रहा है, इनका सारा बेस निकल गया है और अभी ये फिर एक बार राम मंदिर के विषय को लेकर जिस प्रकार से क्रिटिसाइज कर रहे हैं, जनता के मन में थोड़ी सी इज्जत बची थी वो भी खत्म हो रही है, मुझे ऐसा लगता है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।